Society of India, Deputy Society of India, Society of India, Buddhist Society of India, Buddhist Society of India, दिशाओं के सभी प्राणी शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना त्रिवार वंदन। ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण हा सामने संघ बोलवलेला आहे भोजनदानासाठी, ते आपल्या सर्वांची मातृसंस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताईजी आंबेडकर त्यांना व त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार वंदन। संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा ट्रस्टी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब त्यांच्याही कार्याला त्रिवार वंदन। या ठिकाणी आज आपल्या झोनमध्ये भोजनासाठी आपण निमंत्रित केलेला असा पवित्र भिक्षू संघ आणि या संघाचे संघनायक पूजनीय भंते सुमेध सप्तेजी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे भिक्षू संघाचे ते राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहेत। त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण संघाला पंचांग प्रणाम। त्याचप्रमाणे आणि आपल्या या झोनमध्ये स्थानिक असणारे भंतेजी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा, त्या शाखेचे सर्व पदाधिकारी, महिला शाखा, पुरुष शाखा, पदाधिकारी, श्रावणेर आणि समता सैनिक दलाचे सैनिक आपल्या सर्वांना सस्नेह जयभीम करतो। आणि आजचा जो हा भोजनदानाचा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने भीमराव साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालो। भीमराव साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यावेळी त्यांनी आदेश दिला की आपले ही जी काही संस्कृती आहे किंवा हा जो काही सांस्कृतिक वारसा आहे आपल्या बौद्ध धर्माचा, तो जर जपायचा असेल तर आपल्याला या सांस्कृतिक स्थळावर जाणं गरजेचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी भीमराव साहेबांच्या आदेशाने गेली 3 वर्ष कानेरी लेणी या ठिकाणी वर्षापासूनचं उद्घाटन आपण करत आहोत। त्याचप्रमाणे महाशिवरात्रीपासून गेल्या या ठिकाणी आपण पौर्णिमा साजरी करत आहोत आणि दर महिन्याचा शेवटचा रविवार आपल्या झोनचे सर्व शाखा आणि पदाधिकारी येऊन या ठिकाणी बुद्धवंदना घेतात।
जर आपण आपल्या या निर्णयांवर गेलो नाही तर निश्चितच तिथे इतर लोकांचं अतिक्रमण होईल आणि म्हणून या ठिकाणी आपण आजचा हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मुंबई प्रदेश आयोजित हा सामने संघ आणि या संघाला आपण सर्वांनी या भोजनदानासाठी या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे. मी संघाला या ठिकाणी संघाची माफी मागेल कारण आमचं जर भोजनदार कारण इथं कोणी आमचं स्थानिक लोक नाही. मी राहायला आरेपल्लीतून जेवण येत आहे तर ट्रॅफिकमध्ये ते अडकलेले आहे. एक 10 मिनिटात ते येतील तोपर्यंत आपण आदर्शांची पूजा आणि हे करून घेणार आहोत. तर मी पूजनीय मंत्री सुमेशजी आणि विशुद्ध मोदीजी आणि बंदी कश्यप यांना मी याचना करेन की भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करा. तथागत भगवान बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काका आम्ही बंदेजीच्या बरोबर कुठे गेले तुम्ही कुठे तुम्ही वेस्टला आहे आपला वेस्टला भगवती हॉस्पिटलच्या बाजूला त्यांना शक्य होते उपासकांनी गुडघ्यावर बसायचं आणि आपल्या आदर्शांना वंदन करायचं नंतर विष्णू संघाला आपण वंदन करायचं. विष्णू संघाला वंदन करूया. भिक्षू संघाला वंदन करून श्रामणे संघाने आपण ध्यान मुद्रेच्या अवस्थेमध्ये सर्वांनी बसायचं आहे. कोणीही आपल्या मुखातून जोर काढणारी दक्षता घ्यायची आहे. उपासक उपासिका हे त्रिशूल ग्रहण करणार आहेत. आपण आपली दक्षता घ्यायची आहे. यमहं वदामि तं वदेथा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 नमो तस्स भगवतो अरहतो
द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि गमनं सम्पूर्णम् अनादिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि आदिनदाना वीरमणि शिक्षापदं समादयामि सुमिचाचारा वीरमणि शिक्षापदं समादयामि सावादा वीरमणि शिक्षापदं समादयामि शील संपदितव्यम्
सत्यवचन होतु मे जय मंगलम उत्तमंदेन वंदेह पादपशूरकम बुद्धेयो परितो दोषो बुद्धो कमतु धर्मः यत्किंचि रत्नं लोके विचरति विद्यापतु रत्नं बुद्धसमनमि तस्मात् सोक्ति भवन्तु मे यो सन्निधियो सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते इति तं पतितं तुय्यं कीर्पमेव समेजतु सर्वे प्रयत्नो चित्तसङ्कल्पा चन्दोपनारसो यदा आयुर्योग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिरेव च ततो निब्बाणसम्पत्ति ज्ञाते समेजतु साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि
संघं नमामि सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम. घ्या पुढचं कार्यक्रम. संबुद्धो यानयो तिलोके पचारो सनातो परिगणन्तु भोजनं मधुरं विवं आदिवासे तुनो भोजनं परिकम्पितम् अनुकम्पं उपादाय पटिगहन्तु उत्तमं द्वितीयम्पि सम्मा संबुद्धो यानयो तिलोके पचारो सनातो परिगहन्तु भोजनं मधुरं इवम् आदिवासे तुनो वन्दे भोजनं परिकम्पितम् अनुकम्पं उपादाय परिगहन्तु उत्तमं तृतीयम्पि सम्मा संबुद्धो यानयो तिलोके पचारो सनातो परिगहन्तु भोजनं मधुरं इमम् उपासकाने माता बोलू नका. इमं सुपवेदनं सारिणं संपन्नं बोधनानं उदकवरणं उदासनं पूजयामि. तृतीयाम्पि इमं सुपवेदनं सारिणं संपन्नं बोधनानं उदकवरणं इमं सुपवेदनं सारिणं संपन्नं बोधनानं उदकवरण बुद्धं पूजयामि. द्वितीयाम्पि इमं सुपवेदनं सारिणं संपन्न भोजनानं उदकवरण धम्मस्य पूजयामि. तृतीयाम्पि इमं सुपवेदनं सारिणं संपन्न भोजनानं उदकवरण संघस्य पूजयामि. सर्व पसंतीवर साधू कर द्या. वाडीला भोजन संघाने शिफार केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी वंदन करा. मना बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ते उद्योगपती आदरणीय ईश्वरभाऊ रणछोड आपल्या समाजाचे मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांनी स्वखर्चाने या ठिकाणी भोजनाचं आज जे संघाला आपण भोजन दिलेलं आहे ते भोजन त्यांच्या खर्चाने या ठिकाणी दिलेलं आहे. ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय वानखेडे गुरुजी, त्यांचे सरचिटणीस दयानंद बडेकर गुरुजी, कोषाध्यक्ष मुंबई प्रदेश राजेंद्र सत्वजीजी, त्याचप्रमाणे मुंबई प्रदेश संस्कार सचिव आदरणीय मटकर गुरुजी, संरक्षण सचिव आदरणीय गरबडे गुरुजी, त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी, संघासोबत आलेले सर्व संत सैनिक दलाचे सैनिक, त्याचप्रमाणे आमचे धम्मबंधू पालघर जिल्ह्याचे मेजर आदरणीय संतोष जाधव सर, विविध शाखेतून आलेले सर्व शाखा पदाधिकारी व दामोनगरच्या शाखेचे अध्यक्ष सुधामती कोपे त्यांची सर्व कार्यकारिणी, जयभीम नगर, संतोष नगर, गोरेगाव या शाखेचे अध्यक्ष श्यामराव हिवाळे त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, आरेकवाली युनिट 22 या शाखेचे अध्यक्ष प्रभाकर मगर गुरुजी त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, क्रांतीनगर शाखेचे अध्यक्ष भगवंतराव येडे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, त्याचप्रमाणे कोराली शाखे अध्यक्ष निवृत्ती खरात आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, चारकोप शाखा आदरणीय उत्तम आगाणी गुरुजी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, दुर्गानगर शाखा अंजनाताई गवई आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, दहिसर शाखा शैलेंद्रनगर विलास पगारे गुरुजी त्यांची संपूर्ण कार्यकारिणी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांनी हे सर्व लेणीमध्ये परमिशन वगैरे सर्व जे काही आहे ते नेहमी आम्हाला सहकार्य करणारे असे आदरणीय लेणी संवर्धक विशाल कांबळे गुरुजी, त्याचप्रमाणे भामरेकर नगर चारकोप कांदिवली शाखेचे अध्यक्ष दांडेकर गुरुजी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी,
मालवणी शाखेचे आदरणीय गायकवाड गुरुजी, तायडे गुरुजी, मुंबई प्रदेश संघटक, त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी, भरत गायकवाड गुरुजी, अमर कांबळे गुरुजी उपस्थित. आता सर्वांची नावं घेण्यात वेळ न लावता स्वातीताई गायकवाड आहे. उपस्थित सर्व शाखा संघासोबत आलेले पदाधिकारी, मुंबई प्रदेशचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, केंद्राचे असतील ते सर्व पदाधिकारी, झोन क्रमांक 4 चे सर्व महिला आणि पुरुष पदाधिकारी, सप्तसरी दलाचे सर्व सैनिक, आपण सर्वांना पुन्हा एकदा सस्ने जयभीम करून आता आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. आमचे मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष म्हटले की झोनचे जे काही कार्यक्रम असतील, जर का आपल्याला ही लेणी संवर्धन आपल्याला करायचे असेल तर आपल्या झोनचे कार्यक्रम सर्व इथेच लावा. आणि म्हणून मुंबई प्रदेशच्या आदेशानुसार या ठिकाणी आपण हा आज आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आदरणीय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची देखील आज जयंती आहे आणि याचं देखील औचित्य साधून आणि दुसरं महत्त्व म्हणजे चैत्र पौर्णिमा जी उद्या आपण साजरी करणार आहोत. पण ह्या चैत्र पौर्णिमेचं देखील औचित्य आपण आज साधून घेतलेलं आहे आणि अशा हा अतिशय दुग्ध सरकारयुक्त असा आपण या ठिकाणी जुळून आणला आणि या ठिकाणी पवित्र अशा भिक्षू संघाला आज या पहिल्यांदा असं घडलेलं आहे मुंबईमध्ये की लेणीवर भिक्षू संघ येऊन तिथे भोजनदान करतो. ते अतिशय म्हणजे मुंबई प्रदेशसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण या ठिकाणी संघाला लेणीमध्ये भोजनदान दिलेलं आहे. आणि या ठिकाणी अधिक वेळ न जाता आपल्याला भिक्षू संघाचे पूजनीय मंत्रींचे धम्मदेशन ऐकायचे आहे आणि संघाला परत चैत्यभूमीला जायचं आहे, तिथे त्यांचे विषय आहेत. त्यामुळे आपण फक्त संघालाच आपण बोलायला देणार आहोत. तर या ठिकाणी प्रथम त्यांचं स्वागत करून घेणार आहोत. तर मी या भोजनदानाचे जे दानकर्ते आहेत आदरणीय आपल्या समाजाचे उद्योगपती ईश्वरदादा रणशोर, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी पूजनीय म्हणते. या ठिकाणी स्वागत झोनच्या वतीने होत आहे. मुंबई प्रदेशचे सरचिटणीस आपले झोनचे सरचिटणीस येडे गुरुजी हे स्वागत करतात. एकच बोलले पूजनीय मध्ये काश्यप यांचं स्वागत आपल्या झोनच्या वतीने येडे गुरुजी करतात. त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष वानखेडे गुरुजी यांचं स्वागत. विशुद्ध मोदीजी यांचं स्वागत मी स्वतः करतो. या ठिकाणी मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष वानखेडे गुरुजी यांचं स्वागत क्रमांक 4 चे अध्यक्ष ठीक आहे. ज्यांनी भिक्षू संघ आणि आपल्या सर्वांसाठी जे भोजन दिलेलं आहे असे उद्योगपती ईश्वर रणशोर साहेब यांचं झोन क्रमांक 4 च्या वतीने मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय वानखेडे गुरुजी यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यांची ओळख अशी आहे, त्यांचे जे बंधू आहेत लहान बंधू परमेश्वर रणशोर हे वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आंबेडकर घराण्यावर ज्या मी या ठिकाणी झोनच्या वतीने आणि मुंबई प्रदेशच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांच्यासोबत आलेले अजय प्रधान जे असतील त्यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. अशोक कापू आहेत या अजय प्रधान. त्याचप्रमाणे हे जेवण त्यांनी बनवलं असे रवींद्र यादव डन.
संरक्षण सचिव झाले. त्यानंतर स्वागत होत आहे. आणि संस्कार सचिव घ्या पटकन. गुरुजी ठीक आहे. मटकर गुरुजी यांचं स्वागत होत आहे. पौर्णिमा भोसले पौर्णिमाताई भोसले गायकवाड महाराष्ट्र प्रदेश. महिलांचं स्वागत झोन क्रमांक 4 च्या महिला अध्यक्ष दिवस करतील. फटाफट कर. वेळ आहे आपल्याला. सैनिक काही पुढे पौर्णिमाताई महाराष्ट्र त्यांचं स्वागत होत आहे. ओके. झालं चला. झालं. हे आमचे लेडी संवर्धक विशाल कांबळे साहेब जे की या सगळ्या सोहळ्याचं शूटिंग देखील करतात. ते प्रोफेशनलने ते कॅमेरामन आहेत. प्रोफेशनल त्यांचं फी आहे आणि त्यामुळे या सोहळ्याचं देखील ते कॅमेरामध्ये जे काही करत आहेत असे विशाल कांबळे सर यांचं स्वागत देखील बडेकर गुरुजी कांबळे गुरुजी स्वागत. इकडं बघ. फटाफट द्या. या परत गायकवाड गुरुजी. त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे संघटक आपले सतीराम गायकवाड गुरुजी. त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे सचिव अमर कांबळे गुरुजी त्यांचे स्वागत होत आहे. ओके. प्रचार पर्यटन संघटक आहे. द्या फटाफट करा. त्यानंतर दामोनगर शाखा अध्यक्ष कोपेताई आणि त्यांचे सहकारी कार्यकारिणी. कोपेताई सर्व दामोनगरचे कार्यकारिणी. ओके. गोराई शाखा निवृत्ती खराब आणि त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी. झालं. निवृत्ती खराब आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी. चारकोप शाखा 2 मिनिटं. अरे इकडे खरं. ओके. दुर्गानगर शाखा अंजनाताई गवई आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी. अंजनाताई गवई. ओके. झालं. गायकवाड ताई. जरा इकडे बघा. धन्यवाद. थँक्यू. ओके. हो. त्या काकी आपल्या. चला. ओके. डन. ओके. कोणी राहिले का?
ओके. आभार व्यक्त करतो. या लेणीमध्ये काय असे अतिक्रमण जे झालेलं आहे असं अतिक्रमण रोखण्यासाठी वेळोवेळी टिपू संघाने तसेच समता सैनिक दल असो आणि भारतीय बौद्ध महासभा तिघांचा एकत्र मिळून हा जो कार्यक्रम झालेला आहे असे कार्यक्रम हे प्रत्येक लेण्यांमध्ये झाले पाहिजे. आणि प्रत्येक लेण्यांमध्ये जे काय तुम्हाला मदत लागेल कुठल्याही गोष्टीची तुम्हाला निश्चित हो माझ्याकडे पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. आणि दुसरी काही असेल तर आपण तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि असेच कार्यक्रम जोरदार याच्यापेक्षाही किती 50 येतात त्याच्यापेक्षाही मोठ्या संख्येने जसं महाराष्ट्रात खूप लेण्या आहेत की तिथं असं अतिक्रमण चालू आहे आणि जागोजागी जाऊन असं कार्यक्रम घेण्यात विनंती आहे संघाला. या ठिकाणी त्यावेळी यांचं झालेलं असेल कोणाचं राहिलं असेल तर मी शाब्दिक शुभेच्छा आभार मानतो. त्यानंतर पुढे म्हणते आपल्याला धर्मदेशला मिळतील. दिलीप गवई गुरुजी, विशाल सिद्धर कांबळे, चंदाताई बोके, मनोज गाडेकर, प्रशांत सोनावणे, आनंद मैराळे, राजू मोरे, सुधामतीताई खोपे आणि त्यांची शाखा, संजय ओहाळ, चारकोप शाखा, गौतम जाधव, त्याचप्रमाणे दुर्गानगर शाखा, बबन येडे, क्रांतीनगर, गोराई शाखा, निवृत्ती खरात, मायाताई आराख यांनी वैयक्तिक दिले. त्याचप्रमाणे प्रमोद पगारे म्हणजे मी स्वतः, विलास पगारे, रामभाऊ मस्के, नागलोके बुधवार या शाखेने देखील दान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या शाखेचे अध्यक्ष प्रभाकर मगर यांनी देखील वैयक्तिक दान दिलेलं आहे. गोराई शाखा नंदाताई कांबळे यांनी पण दिलेलं आहे. दिवसताई, ज्योतिताई ससाने, किशोरीताई, विजयकुमार लोखंडे, सुधीरजी जाधव, संजयजी वाघमारे, शैलेशजी गोपाळ जाधव, त्याचप्रमाणे या संघामध्ये जे बसलेले आहे पण आमच्या झोन क्रमांक 4 शाखेमध्ये येतात असे गौतम मोहिते गुरुजी जे झोन 4 शाखेचे कोषाध्यक्ष आहे आणि आताच्या संघातलं त्यांचं नाव काय नाव आहे? गौतम रत्न, पूज्य पंच गौतम रत्न यांनी संघापासून देखील या ठिकाणी 500 रुपयाचं दान त्यांनी पाठवलं. निळकंठ कांबळे यांनी देखील दान पाठवलेलं आहे. तर असे या दानी लोकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडलेला आहे. अमोल रणजोड यांनी 1000 रुपयाचं दान दिलेलं आहे. DM आमचे जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तिकडचे त्यांनी 1000 रुपये दान दिले. तर अशा या सर्वांच्या दानातून हा कार्यक्रम आपला यशस्वी होत आहे. तर मी या सर्व दानदात्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आमचे सुधीर ढवळे गुरुजी यांचं स्वागत राहिलेलं आहे कारण संघाला ज्यावेळी गेट खोलत होते परंतु त्यांनी दोन्ही हाताने गेट असा ओपन केला आणि आमच्या संघाला एवढे नाही म्हणून त्यांचं स्वागत राहिलेलं आहे. ढवळे गुरुजी आपलं स्वागत आहे आणि त्यानंतर पूजनीय भंतेजी आपल्याला धम्मदेशला देतील. व्हेरी गुड. ओके. या ठिकाणी मुंबईच्या वतीने मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष वानखडे गुरुजी यांचं होऊ दे. हां चला. ओके. त्या नेतृत्वात संपूर्ण मुंबईमध्ये काम भारतीय बौद्ध महासभेचं होत आहे आणि या लेणीमध्ये सुद्धा कार्यक्रम घेण्याची प्रेरणा त्यांच्यामुळे मिळालेली आहे. तर ते 2 शब्द या ठिकाणी बोलतो. विश्वाला शांतीचा मध्यभाग दाखवणारे करुणासागर शाखा मध्यभाग त्यांचा धर्म आणि संघ
भारतीय अध्यक्ष स्वतंत्र भारतीय विद्या कृषी महामानव भारतीय विद्यमान राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापुरुष माताजी आंबेडकर यांना व त्यांच्या 46 वर्षात धर्ममतांची इमारत पंचांगण भारतीय विद्यमान समिती राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना भारतीय विद्यमान संजय नाईक आणि भारतीय विद्यमान राष्ट्रपती त्यांनाही त्यांचा काम करतो आणि सर्वांना आजच्या कार्यक्रमात उपस्थित केले 2.4 सन्मानित पगारी गुरुजी जरा आवाज वाढवा सत्यधीर गुरुजी आणि संपूर्ण पदाधिकारी केंद्र महाराष्ट्र बँकेच्या या सर्वांसहित आज आपण पैतृकच्या मंडपाशी नवीनमध्ये भोजन कार्यक्रम आयोजित केला आहे 4 नंबर 2च्या शाखेकडून अगदी सुंदरपणे आपल्याला दिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि या लेणीमध्ये असेच कार्यक्रम आपल्याला दर वर्षाला राबवले पाहिजेत कारण की ही जागा आपली आहे ती लेणी आपली आहे याचा फायदा आपण आपल्या लोकांनी जिथं दररोज पौर्णिमेला आणि मयाच्या शेवटच्या वेळेत यायचं आहे वंदनापुस्तकाला घेण्यात येत आहे आणि इथं जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी परत एकदा मुंबईच्या वतीनं झोन क्रमांक 4चे अभिनंदन करतो स्वागत करतो आणि 14 एप्रिलला राजगडाच्या चैत्यभूमी भव्य दिव्य मिरवणूक आयोजन केलेलं आहे सर्वांनी झोनमध्ये जेवढे 4 नंबर झोनमध्ये शाखा आहेत त्या शाखांनी प्रत्येक शाखा बस घेऊन यायचं आहे लेझिम पथक घेऊन यायचं आहे जे आपल्याकडे असेल कला कौशल्य सादर करण्यासाठी तिथं आपल्याला मिरवणुकीमध्ये सामील व्हायचं आहे सकाळी कार्यक्रम आपल्या विभागाचे पार पाडा आणि दुपारी 4 वाजता सर्वांनी राजगड येथे यायचं आहे राजगडाच्या चैत्यभूमी 2 तास 6 वाजेपर्यंत मिरवणूक आहे आणि संध्याकाळी पैतृक संघाचा समारोप आहे त्या समारोपात सुद्धा आपल्या सर्वांनी यायचं आहे तो सुद्धा आवाहन करतो तिथं स्थान बुद्ध आहे जय भीम जय भारत जय श्रीराम धन्यवाद गुरुजी यानंतर पूजनीय माहिती विष्णू संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय सुमेध गुरुजी यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी नमो बुद्ध भगवंता नमो शांती दूता कुंठित होई तुझे मती गुण गाता सदोदित गाऊ तुझी धम्म गाथा तू आमचे भाग्य विधाता तुझ्या समबुद्धीचा लाभ मिळावा मर्देश क्रोधास थारा नसावा अहंकारा पायी तुझ्याच नमावा हे भगवंता तुझ्याच साठी हा आमचा देह जिजावा विझावा आमचा देह जिजावा विझावा आमचा देह जिजावा विझावा परमपूज्य नेते बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या समग्र धम्मक्रांतीला त्यांच्या त्यागाला त्यांच्या कार्याला शेवटचा श्वास असेपर्यंत समर्पित राहून या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ती तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर त्यांना आणि त्यांच्या 46 वर्षाच्या धम्ममंगल कार्याला मंगलकामना देतो. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्याला मंगलकामना देतो. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भिक्षू संघाचे प्रमुख माझे उपाध्याय पूजनीय भदंत दी संघपालजी महाथेरो त्यांना आणि त्यांच्या पवित्र संघाला त्रिवारवंदन करून या संघाचं नेतृत्व जे करत आहेत ते या संघाचे संघनायक आदरणीय सन्माननीय पूजनीय भदंत बी सुमेध मोदीजी त्यांच्याबरोबर या ठिकाणी आलेले भंते काश्यप त्याचप्रमाणे आजच्या या 12/4/2025 रोजी 11/4/2025 रोजी या दहिसर वार्ड शाखा 4 मध्ये
या ठिकाणी उपस्थित सर्व मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आयुष्यमान पिलाजी वानखेडे साहेब, सरचिटणीस दयानंदजी बडेकरजी, कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वती आणि त्याचप्रमाणे सर्व त्यांची कार्यकारिणी, संस्कार सचिव मटकर साहेब, संरक्षण सचिव अमितजी गडबडे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा संरक्षण पगार साहेब ना ईश्वर वाघोडे साहेब, यांनी राष्ट्रीय या ठिकाणी ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक आहेत, त्या ठिकाणी विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय आणि ज्यांचा या दहिसर शाखेशी अत्यंत जवळचा संबंध आहे ते पालघर जिल्हा शाखेचे संरक्षण विभागाचे असिस्टंट लेफ्टनंट मेजर आदरणीय संतोषजी जाधव साहेब, आपण सर्व बंधू भगिनी बालबालिका आपल्या सर्वांच्या प्रतीने मंगलकामना व्यक्त करतो, सद्भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी केवळ 10 मिनिटासाठी आपल्याला या ठिकाणी धम्म देण्यात येत आहे। या ठिकाणी आपण संघाला आमंत्रण देऊन संघाचं यथोचित असं स्वागत केलं, या ठिकाणी समाविष्ट केलं, आपलं दान या ठिकाणी स्वीकारून या ठिकाणी हा संघ तृप्त झालेला आहे। परंतु भगवान बुद्धाच्या त्या काळामध्ये भगवान बुद्ध जेव्हा मोठा भिक्षू संघ 20-20 हजाराचा भिक्षू संघ जेव्हा एका गावातून निघून होऊन जायचे तेव्हा त्या काळामध्ये राजा प्रसंजित आपल्याला सगळ्यांना त्याचं नाव माहिती आहे आणि हा राजा प्रसंजित त्याची पत्नीचं नाव आहे राणी मल्लिका आणि ह्या मल्लिका राणीला मल्लिका त्याचं नाव याच्यासाठी आहे की ती मल्लिका त्या काळामध्ये घोडे आणि हत्तींना प्रशिक्षण देणारी जी जमात होती त्या काळामध्ये त्याची ती कन्या होती आणि म्हणून तिचं नाव मल्लिका ठेवण्यात आलं होतं आणि म्हणून त्या एका दिवशी ते राज्याच्या कारभारामध्ये असताना जसं आज आपण सर्व संघाला भोजन दिलं, अनेक लोकांना भोजन दिलं, मग आपण राजानं त्या ठिकाणी दानदात्यांना या ठिकाणी आपण आपल्या भोजनामध्ये निमंत्रण देतो, भिक्षूंना निमंत्रण देतो। त्या काळामध्ये बुद्धांना त्या ठिकाणी लोक निमंत्रण द्यायचे, संघाला निमंत्रण द्यायचे आणि मग राजे महाराजे राण्या त्या ठिकाणी असायच्या त्यांनाही निमंत्रण द्यायचे आणि म्हणून या ठिकाणी आज जे तुम्ही भोजन ठेवलं त्याच्यामध्ये अनेक पद्धतीचे का व्यंजन होती, त्या ठिकाणी जे पदार्थ होते त्याच्यापेक्षा वेगळा जर राजा मोठा असेल किंवा एखादा श्रेष्ठी सावकार असेल तर तो भोजन काय ठेवायचा, त्याच्यामध्ये वेगळे पदार्थ अधिक असायचे आणि म्हणून त्या ठिकाणी भोजनाचा हा जो प्रकार आहे तो तसाच असतो। परंतु मी खूप मोठा आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी लहान आहे म्हणून त्या ठिकाणी व्यंजनाचे प्रकार कमी असायचे आणि म्हणून राजाला त्या ठिकाणी चिंता लागते आणि तो एक दिवशी आपल्या महालामध्ये चिंताग्रस्त बसलेला असताना त्या राणीने विचारलं की महाराज तुम्ही चिंताग्रस्त का? तेव्हा प्रसंजित राजाला, कौशल देशाचा राजा आहे, त्यांनी सांगितलं की मला असं आगळं वेगळं काहीतरी भोजन द्यायचं आहे आणि आगळं वेगळं असं कार्य करायचं, त्या ठिकाणी मी अशा चिंतेत आहे म्हणून ती माझ्याकडे चिंता सोडा आणि म्हणून त्यांनी सांगितलं की 500 अनंत भिक्षूंना भोजन देण्यासाठी 500 अनंत भिक्षू भोजन देण्यासाठी त्याच्यासमोर प्रशिक्षित असे 500 लोक पाहिजे ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। मगाशी ज्या शाखेचे काय पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही विचारलं तुम्ही प्रशिक्षित आहात, तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेच्या विश्व धम्मपीठातून त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे, तुम्ही आपापल्या शाखामध्ये तुम्ही कामकाज करता, तुम्ही प्रशिक्षित आहात आणि म्हणून तुम्हाला आम्ही काही बोलू शकत नाही। परंतु त्या ठिकाणी प्रशिक्षित या ठिकाणी असासाठी आहे की त्या भिक्षू संघाला भोजन देताना त्याचा हात जर कमी झाला तर त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी प्रज्ञा त्या ठिकाणी जागृत झाली पाहिजे, लगेच त्या ठिकाणी जे काय वस्तू कमी असेल त्यांनी दिली पाहिजे। त्या ठिकाणी त्यांना मोठी मोठी जी आसनं आहेत अशी 500 आसन जे राजे महाराजांना बनवली जातात तशी 500 आसनं बनवण्यात त्या ठिकाणी थोडा वेळ लागला, त्याला त्या ठिकाणी आच्छादन करण्यासाठी जे काय कापड लागतं त्याला वेळ लागला आणि त्यानंतर त्या 500 आसनावर 500 हत्ती जे उभे राहतील ते सोंडेमध्ये छत्री धरून पकडतील अशा पद्धतीप्रमाणे त्यांनी नियोजन केलं आणि सर्व राजे महाराजांना भगवान बुद्ध त्याच्या 500 अनंत भिक्षूंना त्या ठिकाणी भोजन बनवण्यात देण्यासाठी त्या ठिकाणी निमंत्रण करण्यात आलं आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीचं 499 हत्ती त्या ठिकाणी मिळाले, परंतु एक हत्ती त्या ठिकाणी मिळाला नाही आणि म्हणून पुन्हा राजाला चिंता झाली आणि म्हणून त्या राणीने सांगितलं की महाराज ती चिंता सोडा की ते 500 जे अनंत भिक्षू होते आणि त्यासाठी 499 जे हत्ती मिळाले ते हत्ती भन्ते होते, अंगुलीमाल बनते। कारण जसं आपण म्हणतो की भगवान बुद्धाच्या त्या काळामध्ये अग्रश्रावक भिक्षू जे सारीपुत्र होते, महामुगलान होते किंवा काश्यप होते, तसे राहुल होते आणि त्यानंतर महामुगलान होते, तशाच पद्धतीचे त्या ठिकाणी अंगुलीमाल होते आणि म्हणून अंगुलीमाल हे मैत्रीमध्ये श्रेष्ठ होते आणि म्हणून त्या ठिकाणी एका हत्तीचा बच्चा ज्याला आपण म्हणतो हत्तीचे लहान मुलं आहे
त्या हत्तीच्या लहान मुलाला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी त्यांनी उभे करा, कारण त्यांच्याकडे मैत्री आहे, त्या मैत्रीबलाने ते उभे राहतील आणि त्या कुठल्याही पद्धतीची ते गडबड करणार नाही. आणि अशा पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन झालं, भगवान बुद्धांचं भोजन झालं. आणि जशी आज या ठिकाणी धम्मदेशना केली जाते तशी धम्मदेशना करत असताना भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी त्या राज्याच्या जे कौशल देशाचा राजा प्रसिद्ध आहे त्याच्या राज्याच्या सर्व लोकांवर नजर टाकली, कारण भगवान बुद्ध त्रिकाल ज्ञानी होते. भगवान बुद्धाच्या त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी भूतकाल, भविष्यकाल आणि वर्तमान काळामध्ये लोक कशी वागतात त्या पद्धतीने त्यांनी वर्तन बघितलं. आणि त्याचे जे 2 महात्ये होते ज्याला आपण मंत्री म्हणतो, त्या मंत्र्यामध्ये 2 चर्चा चालू होती की या ठिकाणी हा जो राजा प्रशंसित आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी एवढा जो 11 करोड रुपये लोक त्या ठिकाणी खर्च झाला. त्या ठिकाणी 11 करोड रुपये सामान्य नाही. आणि त्या ठिकाणी हा 11 करोड रुपये खर्च करण्यासाठी काय गरज नव्हती आणि म्हणून हा प्रजेचा पैसा त्यांनी खर्च केला. त्या ठिकाणी त्याच्या मनातमध्ये चित्तातमध्ये ती भावना चालू होती. आणि दुसरा जो मंत्री होता, तो महात्य होता, तो म्हणतो की जर माझ्याकडे जर ते असते तर मी सुद्धा संघाला दान दिलं असतं. आणि अशा पद्धतीप्रमाणे भगवान बुद्ध धम्मदेशना न देताना या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि भगवान बुद्ध निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर एवढा मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जर धम्मदेशना भगवान बुद्धाच्या मुखातून जर मिळाली नाही तर राजा प्रसन्नजित खूप नाराज झाले. आणि त्या ठिकाणी जेव्हा भगवान बुद्ध भिक्षू संघाला घेऊन गेले तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटे प्रसन्नजित राजा हात जोडून त्या ठिकाणी भगवान बुद्धांना वंदन करतात आणि सांगतात की भगवान, माझ्याकडून किंवा माझ्या प्रजेकडून काय चुकलं का? तुम्ही काल धम्मदेशना का दिली नाही? माझी अपेक्षा होती की या ठिकाणी काहीतरी तुम्ही 2 शब्द बोलावेत, परंतु या ठिकाणी मी अत्यंत नाराज झालेलो आहे. भगवान, माझ्याकडून काही चूक झाली का? तुमच्या भोजनामध्ये त्या ठिकाणी देण्यामध्ये किंवा माझ्या प्रजेकडून काही चूक झाली का? माझ्या मंत्र्यांकडून काही चूक झाली का? तेव्हा त्यांनी सांगितलं की बोले महाराज, तुझे जे 2 मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या चित्तामध्ये अशी भावना झाली होती. त्यांनी तशाच त्या ठिकाणी भगवान बुद्धाची चर्चा सोडली आणि राज्यातमध्ये येऊन त्या ठिकाणी ज्या 2 मंत्र्यापैकी त्या एका मंत्र्याला सांगितलं की हा जो मी काय कार्यक्रम ठेवलेला आहे भोजनाचा किंवा मी दानाचा कार्यक्रम ठेवला, 11 कोटी रुपये जे मी खर्च केले ते माझ्या कष्टाचे पैसे आहेत. या ठिकाणी प्रजेचा मी पैसा काही खर्च केलेला नाही. तुला त्या ठिकाणी अशा पद्धतीची भावना घेण्याची काय गरज होती? आणि म्हणून त्या ठिकाणी तात्काळ त्याला त्या पदावरून काढून टाकण्यात, बडतप करण्यात आलं. त्याला म्हणजे त्या ठिकाणी पदावरून हटवून देण्यात आलं. आणि त्यानंतर ज्याच्या मनातमध्ये अशी भावना होती की माझ्याकडे जर पैसे असतील किंवा धन असेल तर मी सुद्धा धर्माला दान देईन, त्याला सांगितलं की आजपासून पुढील 7 दिवस, आजपासून पुढचे जे 7 दिवस आहेत ते 7 दिवस कौशल देशाचा राज्यकारभार आहे. हा जो काही त्या ठिकाणी धन, त्या ठिकाणी संपत्ती प्राप्त होईल ती तुला मी देत आहे. लक्षात घ्या की एखाद्या आपण ट्रेन, जर एखादी 1 दिवस ट्रेन बंद झाली तर तिचा दिवसाचा जो अर्निंग आहे तो किती असतो? एखाद्या दिवशी जर बस बंद झाल्या तर त्या एका दिवसाचा बसचा अर्निंग किती असतो? टॅक्स्या बंद झाल्या, रिक्षा बंद झाल्या तर त्या एसट्या बंद झाल्या तर त्याचा दिवसाचा अर्निंग किती असू शकतो? त्या कौशल देशाचं जे राज्य आहे ते 7 दिवसासाठी त्यांनी दान दिलं. आणि म्हणून या ठिकाणी ज्या लोकांनी भगवान बुद्धाच्या त्या काळामध्ये दान दिले, जसं साहेबांनी पगारे साहेबांनी ते लिस्ट वाचवलं आणि म्हणून तशा पद्धतीने आपण जे श्रेष्ठ दान दिलेलं आहे. आणि म्हणून दान देताना, दान देण्याच्या पूर्वी आपलं मन प्रसन्न पाहिजे. दान दिल्यानंतर सुद्धा मन प्रसन्न पाहिजे आणि दान दिल्याच्या नंतर सुद्धा आपण जर प्रसन्न भावनेने जर दिलं नाही तर या ठिकाणी जशी भूमी आहे त्या भूमीमध्ये जसं तुम्हाला जसं फुगवल्याप्रमाणे आपण जर दान दिलं तर फुगवल्याप्रमाणे त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तर लक्षात घ्या, या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात 3 पद्धतीची भूमी आहे. या 3 पद्धतीच्या भूमीवर जर खडकावर जर तुम्ही काहीतरी टाकलं तर त्या ठिकाणी ते रुजत नाही, परंतु मुरबाड जमिनीवर जर समजा टाकलं, समजा माती आणि दगड असेल त्याच्यावर थोडंसं ते रुजेल आणि त्याला पीक कमी येतं. परंतु सुपीक जमिनीमध्ये जर आपण टाकलं तर त्या ठिकाणी जसं भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षू संघ तुमच्याकडे आल्यानंतर आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अंजलिकरी अनुत्तरं पुण्यं केतं लोकसाती, म्हणजे हे भिक्षू तुमच्याकडे येणे पुण्यक्षेत्राचा गोष्ट आहे. आणि मग तुमच्यामध्ये जे दान देण्याचं पुण्य तुम्ही प्राप्त केलं ते प्राप्त भगवान बुद्ध म्हणतात की जसं तुम्ही एखादं बियाणं त्या जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याच्या 3 महिने त्या रोपाला माती, पाणी आणि खत टाकल्यानंतर त्या रोपाला रोप वाढतं, त्याला कणीस येतं किंवा त्याला जे लोंब येते त्या लोंबीला 40 ते 50 दाणे येतात. आणि म्हणून तुम्ही जे आज जे काय पेरलेलं आहे किंवा ते टाकलेलं आहे ते निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. या ठिकाणी हा भिक्षू संघ आपल्या दानावर राहतो आणि म्हणून या ठिकाणी येण्या जाण्यासाठी जे काही लागतो खर्च तो या ठिकाणी मुंबई प्रदेश
च्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचं नियोजन आहे, भारतीय बौद्ध महासभेच्या या भिक्षू संघाचं मुंबई प्रदेशाकडे, आणि ते 14 तारखेपर्यंत आहे. आणि 14 तारखेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती त्या ठिकाणी साजरी होणार आहे. भगवान बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमरावसाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध बनो, बौद्ध दिखो, बौद्ध दिखो. आम्ही जरी किती चांगले कपडे घातले तरी पण आपल्यामध्ये बौद्ध बनण्यासाठी, बौद्ध दाखवण्यासाठी आणि बौद्ध लिहिण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बौद्ध धम्माच्या, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. पुढे 3 दिवसाचा या ठिकाणी बौद्ध धम्मेचा दीक्षाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी 2 तासाचं भाषण केलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, मी तुम्हाला बुद्धाच्या कालवटीत टाकलेला हा बौद्ध धम्म तुम्ही प्राणाच्या पलीकडे सांभाळा, नाहीतर प्रस्थापित लोक म्हणतील या महाराणी बौद्ध धम्म पाठवला. असं होता कामा नये. मी बुद्धाच्या नौकेत पुढे चाललो आहे, माझ्या मागून मेंढराप्रमाणे येऊ नका. तुमच्या रूढी परंपरा, तुमचे सण मंगल दिन आता बदलणार आहे आणि हा भारत बौद्धमय करण्यासाठी माझं उर्वरित जे आयुष्य आहे ते मी आता लावणार आहे. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने बाबासाहेबांना विचारलं की साहेब, हा भारत बौद्धमय करण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागतील? बाबासाहेब म्हणतात मला कमीत कमी 3 वर्ष लागतील. परंतु 3 वर्ष बाबासाहेबांना मिळाले. अवघ्या 53 दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा महोत्सव जो आहे तो 14 एप्रिल त्या ठिकाणी आपण संपन्न करतो, घराघरामध्ये, नगरानगरामध्ये, संपूर्ण भारतामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी आपण बौद्धांनी या ठिकाणी असा संकल्प करा की मी माझ्यामध्ये जे काही हिंदू धर्माचे काही जे प्रकार आहेत ते हिंदू धर्माचा जो अनुकरण आहे ते सोडलं पाहिजे. आणि म्हणून नतावता धम्मधरू यावता बहुभासती योच मिसुत्वा न धम्म काहिनी पसती. आपल्या आचरणातून, आपल्या अनुसरणातून हा धम्म लोकांना दिसला पाहिजे. खऱ्या अर्थाने दान देताना या ठिकाणी भगवान बुद्ध म्हटलेले की जे आपण दान दिलं तर ते दान देताना जर तुम्ही दान दिलं आणि दुसऱ्याला सांगितलं नाही तर त्या ठिकाणी यदा कदाचित जर तुमचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी तुम्ही श्रीमंताच्या म्हणजे श्रेष्ठ कुलात जन्म घेऊ शकता. त्यानंतर दुसरा माणूस आहे तो जो दान देत नाही परंतु दुसऱ्या लोकांना दान देण्याचे प्रवृत्त करतो, त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी पैसा मिळतो, पैसा येतो, मुलाबालांचं शिक्षण होतं आणि त्याची परिस्थिती बदलते. हे श्रेष्ठ दान आहे. दुसरं आहे, तिसरं भगवान बुद्ध म्हणे मी दान देत नाही, तुम्ही पण दान देऊ नका. त्या ठिकाणी जीवनभर तो पैसे मागत असतो आणि ते कामकाज करत असतो. म्हणून अशा लोकांनी दान दिलं पाहिजे की माझं पुढचं जीवन चांगलं सुखाने गेलं पाहिजे. आणि जो या ठिकाणी जसं आज या झोन क्रमांक 4 मध्ये जसं काही लोकांना दानाची संधी मिळाली, त्याच्यामध्ये जसं आज जे काही इथले उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींनी सांगितलं की मला जे काही संधी मिळेल ती द्या, परंतु त्या उद्योगपतीच्या मध्ये आपण सर्वांनी थोडं थोडं दान दिलं तर भगवान बुद्ध म्हणतात हे श्रेष्ठ दान झालेलं आहे. आणि म्हणून या पवित्र संघ या ठिकाणी भगवान बुद्धाच्या मुखातून आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, परंतु भगवान बुद्धांच्या 2568 वर्षाच्या नंतर तो भगवान बुद्धाच्या मुखातून जो आशीर्वाद आहे हा पवित्र भिक्षू संघ आपल्याला देईल. त्या ठिकाणी पुढे तिकडे तोंड करायचा, तिकडे तोंड करायचा भिक्षू बनतेने तिकडे तोंड करायचं आहे. हा पवित्र भिक्षू संघ आपल्याला भगवान बुद्धाच्या मुखातून या ठिकाणी आशीर्वाद देऊन पुण्याचं अनुमोदन करत आहेत. सर्वांनी हात जोडायचे आहे आणि बनतेनी सर्व आशीर्वाद मुद्रा करायची आहे. दानाचं अनुमोदन घेत आहोत. दान ददन्तु श्रद्धाय शील रखन्तु सर्वदा भावना विरता होन्तु रक्षन्तु देवतागणा सभ्ये बुधा बलपता वज्रकानां प्रेरणपरं परहंतानं जतेजेन रकमन्दामि सर्वेषु आकाशटात् भूमट्टा देवनागा मैत्रिका तुल्यन्तं अनुमोदित्वा चिरतरकं कुशासनं आकाशटात् भूमट्टा देवनागा मैत्रिका तुल्यन्तं अनुमोदित्वा चिरतरकं कुशासनं आकाशटात् भूमट्टा देवनागा मैत्रिका तुल्यन्तं अनुमोदित्वा चिरतरकं कुशासनं
पचितं तुय्यं किल्पमेव समेययुः सर्वे कुलैतु चित्रसङ्गपाचनो बलरसुदः आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च करोमि पादसम्पत्ति विनाशे समेयतु साधु साधु साधु। अशी फील्डला तरी चालेल. असंच असं चला. सबका मंगल होए रे भवतु सबा 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 मंगलं भवतु सबा मंगलं रखन्तु सबा रखन्तु सबा रखन्तु सबा रखन्तु सबा. धन्यवाद. पटकन जय भीम. पटकन बोला. भारतीय बौद्ध महासभेचा पवित्र भिक्षू संघाचा बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचा भारतीय बौद्ध महासभेचा मीराताई आंबेडकर आगे बढ़ो साहब आप आगे बढ़ो बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो भिक्षू संघाचा सम्राट अशोकांचा जय 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 भीम. जय भीम जय भीम. चला डन.